of you in this live session for this test number 9, doubt discussion. The test is over photosynthesis in higher plants. So just 4 students, very low count. So wait for a minute or more so that more students can join. 9 and 15. Okay, wait, Maruti Banwar, wait. Sara is also asking for question number 9. Okay, great. काय स्पेशल आहे एवढं बाबा त्याच्यामध्ये पाहूया आपण. जस्ट वेट फॉर अ मोमेंट. आय थिंक यू कॅन सी द स्क्रीन. क्वेश्चन पेपर दिसतोय ना तुम्हाला स्क्रीनवर सर्वांना? प्लीज लेट मी नो इफ यू कॅन सी द क्वेश्चन पेपर क्लिअरली. Can you see question paper on your screen? Already have presented. Okay, Asmita replied positively. Nice. Okay, fine. Vasundhara as well. Can I start? Okay, here we go for question number 9. Here it is. So which photosynthetic process protect chloroplast from photooxidative damage? Photorespiration, photooxidation, photosynthesis and respiration. So what else it could be? Yes, it must be photorespiration because it can absorb the oxygen, isn't it? So photorespiration, anyway, it is damaging one, but by one angle it is protective as well. फोटोरेस्पिरेशन अगर हम देखें तो वैसे तो वो डैमेज करता है, लेकिन उसका एक एंगल जो है वो पॉजिटिव भी है. कैसे? क्योंकि क्लोरोफिल को एक खतरा हमेशा बना हुआ रहता है. कौन सा? वो क्लोरोफिल खुद ही अगर ऑक्सीडाइज हो जाए तो वो एज अ पिगमेंट काम नहीं कर पाएगा फोटोसिंथेसिस में, और इसलिए अगर एक्सेस ऑक्सीजन वहां पर जमा हो रहा है तो वो किसी तरीके से उसका बंदोबस्त होना चाहिए. और ये बंदोबस्त कौन कर सकता है? रूबिस्को इटसेल्फ. ओके, सो ये इस चीज को हम बोलते हैं कि फोटो ऑक्सीडेटिव डैमेज हो रहा है, उससे वो प्रिवेंट कर रहा है. कौन? फोटो रेस्पिरेशन. फाइन. सो हियर ए इज द राइट आंसर. क्लियर? इसके बाद क्या था? 15. Sara and Maruti, is it clear for both of you? 15. In photosynthesis, oxygen is liberated due to. ऐसा क्वेश्चन. फोटोलिसिस ऑफ वाटर, रिडक्शन ऑफ कार्बन डाइऑक्साइड, हाइड्रोलिसिस ऑफ कार्बोहाइड्रेट, ब्रेकडाउन ऑफ क्लोरोफिल. क्या क्वेश्चन क्या पूछ रहे हो आप? डोंट यू नो दिस? इट इज फोटोलिसिस ऑफ वाटर. हाँ मारुती बनवाड, फोटोलिसिस. हाँ, फोटोलिसिस होऊन रिलीज होतो ना ऑक्सिजन. So any different answer is given there in answer key? I don't think so. Sir. हाँ बेटा. CO2 पासून भी निघते की? नाही ना बा, मग चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्येच दिलेलं आहे ना. ते 3-4 एक्सपेरिमेंट दिलेले आहेत ना, की त्याच्यामध्ये सोर्स ऑफ ऑक्सिजन काय आहे, इज इट CO2 और इज इट वॉटर. त्या सगळ्या एक्सपेरिमेंटचं शेवटचं रुबेन अँड कामेननी केलेलं एक्सपेरिमेंट लास्टला काय कन्क्लुजन आहे? सुरुवातीला व्हॅन नील आहे, मग रॉबर्ट हिल आहे. हा आहे की नाही? मग त्याच्यामध्ये लास्ट शेवटी व्हॅन नील पासून सायंटिस्ट तेच सांगत आलेले काय की ऑक्सिजनचा सोर्स कोण आहे फोटोसिंथेसिस मधला. व्हॅन नील पण म्हणतोय वॉटरच आहे, पण तो कम्प्लिटली सॅटिस्फाय नाही करू शकत. रॉबर्ट हिल पण तोच सांगतो. आणि शेवटी रुबेन अँड कामेन तर ते आयसोटोप यूज करून सांगतात दॅट द ऑक्सिजन कमिंग आउट थ्रू द फोटोसिंथेसिस बिलॉंग्स टू वॉटर अँड नॉट CO2. केवढं सारं लेंदी डिस्कशन. ॲज गुड स्टोरी घेतलं होतं आपण, एखादी स्टोरी सांगल्यासारखं करून सांगितलं होतं मी. विसरलं असेल एखाद्या वेळेस, थोडंसं प्लीज रिवाइज करा रे बेटा. ओके, चला असं हा बोला थोडंसं, म्हणजे थोडंसं
सेशन कसा थोडा प्रॉपर वाटेल, ओके नाही? समजलं? चला नेक्स्ट डाऊट. Now we are just few chapters away. I think just 2 more chapters left to finish our 11th complete revision. दिवाळीच्या महिन्यामध्ये सगळे लोक दिवाळी एन्जॉय करत असताना तुम्ही 11वीचं एक रिव्हिजन कंप्लीट केलंय. सो यू डिझर्व सम कॉंग्रॅच्युलेशन्स. Okay, Sarah brought one. Question number 26. 1 second, Sarah. Here it is. Which of the following photosynthetic pigments serve as the antony molecules? Xanthophyll, carotene, chlorophyll, A, carotene. Antony pigments. Antony pigment कुणाला म्हटलेलं आहे? Apart from chlorophyll A, all are antony pigment. It could be chlorophyll B, it could be carotenoid. Carotenoid मध्ये कोण येतं? कॅरोटीन आणि xanthophyll. Isn't it? Chlorophyll A ला antony pigment म्हणता येणार नाही. ठीक आहे. So here answer must be both xanthophyll and carotene. This one. Okay. Easy question मध्ये स्ट्रगल करताय. सिंपल क्वेश्चन होता, काहीच नव्हतं. अँटीनी पिगमेंट म्हणजे मेन रिॲक्शन सेंटर सोडून, apart from reaction center, whatever left, it is called as antony pigment. Clear, Sarah? Okay. No, chlorophyll A is a reaction center. Then Maruti brought one more question, number 30. Here we go. Photosynthesis is an important biological process because it is responsible for formation of timber, coal and petrol. It is not the primary source of the food. It brings about pollution of air. It consumes O2. Isn't it the first one? It is the primary source of food. पण इथे नॉट टाकलं ना, इथे नॉट टाकलं त्यामुळे हे चुकीचं होईल. इट ब्रिंग्स अबाउट पोल्युशन. पोल्युशन घडून येतं का त्याच्यामुळे? उलट पोल्युशन कमी व्हायला मदत होते, हे पण चूक आहे. डज इट कन्झ्युम O2? O2 कन्झ्युम करते का? नाही. CO2 कन्झ्युम करते, मग हे पण नाही. मग आता फोटोसिंथेसिस मधनं जे एक्स्ट्रा फूड तयार होतो त्याच्यामधनं प्लांट बॉडी तयार होते की नाही, विच इज मेड अप ऑफ टिंबर. फ्युचरमध्ये ह्याच प्लांट जर सपोज जमिनीमध्ये गाडल्या गेल्या तर त्याच्यापासूनच फॉसिल फ्युएल तयार होतात, लाईक कोल अँड पेट्रोल. तर आज जे आपण पेट्रोल यूज करतोय ते पेट्रोल मिलियन्स ऑफ इयर्स चं झालेलं फोटोसिंथेसिस आहे, राईट. टिंबर म्हणजे लाकूड. ओके, सो फर्स्ट वन. Okay, is it clear? Please talk to me every time. Need not to type in this chat section. Question number, it's okay. Okay, Asmita brought 138 number and then 40. 38. Here we go. So assuming thylakoid is somehow punctured so that interior of thylakoid is no longer separated from the stroma, this damage will have the most direct effect on which of the following process? आता हे समजण्यासाठी केमिओस्मोटिक हायपोथेसिस माहिती पाहिजे बेटा तुम्हाला. You can see here. Suppose this is this one where I should, yes, here it is a thylakoid like this. Okay, काय म्हणलेलं आहे? थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन जर पंक्चर केलं, इंटिरियर ऑफ द थायलॅकॉइड इज नो लॉंगर सेपरेटेड फ्रॉम स्ट्रोमा. म्हणजे पंक्चर झालं तर काय होईल? आतमधलं बाहेर येईल, बाहेर मधलं आतमध्ये जाईल. पंक्चर झाल्यावर जसं आपलं टायर पंक्चर होतं तसं दिस डॅमेज विल हॅव मोस्ट डायरेक्ट इफेक्ट ऑन. लक्षात घ्या, आता ह्या थायलॅकॉइडच्या अक्रॉस द मेम्ब्रेन प्रोटॉनचा ग्रॅडियंट म्हणजे इनसाइड द थायलॅकॉइड, दॅट इज ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड, मेनी मोर प्रोटॉन, आणि आउटसाइड दॅट इज इन स्ट्रोमा लेस नंबर ऑफ प्रोटॉन. या ग्रॅडियंटमुळे काय होत असतं? याच्यामध्ये ATP सिंथेसिस होत असतं. ठीक आहे, मग आता काय होणार नाही, जर हे पंक्चर झालं तर काय होईल? दोन्हीकडे इक्वल होईल. इजंट इट? सेम होऊन जाईल दोन्हीकडे प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन. मग काय तयार होणार नाही? तर ATP तयार नाही होणार. दिस प्रोसेस विल बी अफेक्टेड. सो ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट एनर्जी बाय क्लोरोफिल. आता क्लोरोफिल तर लाईट ॲब्झॉर्ब करणार ठरला,
पण एटीपी तयार होण्यासाठी ही जी प्रोसेस आवश्यक होती, म्हणजे प्रोटॉन ग्रॅडियंट तयार करेल लाईट ॲब्झॉर्ब झाल्यामुळं दोन्ही फोटो सिस्टीममधनं. ठीक आहे, पण त्या ग्रॅडियंटमुळं, आता ग्रॅडियंट असं असल्यामुळं काय होत होतं की प्रोटॉन बाहेर येत असताना इथे असं आहे प्रोटॉन चॅनल, ॲटोमिक डायग्राम ही, हे F1 पार्टिकल आहे, F1चं हेड, याचं F1 हेड, इथून हे प्रोटॉन बाहेर येत असताना इथं जो एटीपी सिंथेस होता, तो एटीपी सिंथेस काय करतोय, इथे रिॲक्शन आहे एडीपी प्लस आयपी, इनऑर्गॅनिक फॉस्फेट, दिस प्रोड्युसेस एटीपी. तर याला लागणारी एनर्जी कोण देत होते, हे जे प्रोटॉनचं डिफ्युजन होत होतं, फॅसिलिटेटेड डिफ्युजन, त्याच्यामधून एटीपी तयार होत होते. पण आता ही प्रोसेस होणार नाही. सो व्हॉट इज मोस्ट डायरेक्टली अफेक्टेड, प्रत्यक्ष परिणाम कुणावर होतो, इट इज सिंथेसिस ऑफ एटीपी. गॉट इट. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम फोटोसिस्टीम 2 टू फोटोसिस्टीम 1, हा सुद्धा एक पॉईंट दिलेला आहे, याच्यावर सुद्धा विचार होऊ शकतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम फोटो सिस्टीम 2 टू फोटो सिस्टीम 1. ठीक आहे, याच्यावर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण डायरेक्ट पहिला परिणाम कुणावर होणार, एटीपी सिंथेसिसवर. आणि त्याच्यानंतर मग एखाद्या वेळेस परिणाम झाला असता 2 कडनं 1 वर, पण तो इनडायरेक्ट, खूप इनडायरेक्ट झाला. चांगला, हा तरी क्वेश्चन होता चुकण्याजोगा. ओके, अस्मिता थॉट सेकंड, इट्स ओके. हा होता क्वेश्चन, चुकायला ठीक आहे, म्हणजे त्या लेवलचा होता तरी हा. देन सारा ब्रॉट वन, दॅट इज क्वेश्चन नंबर 40. द आरपी ॲक्शन वॉज डिस्कवर्ड बाय, ग्रेट. तर काय म्हणू मी, हां, केल्विन सायकल, डोंट यू नो, केल्विन सायकल नाही माहिती तुम्हाला? इट इज गिवन एज अ ब्लॅकमन. इज इट गिवन एज अ ब्लॅकमन? Yes, answer key goes wrong here. Kelvin is the right answer here. This is right answer. Maybe in answer key it is given Blackman. No, it is not. Question number 40. Please get it corrected. ठीक है. 39, Maruti. Okay. The enzyme Rubisco has, सांगितलं होतं मी, हे पण सांगितलं होतं, रुबिस्को कसं आहे, एक कॉमन जनरल स्टुडंट सारखा आहे. म्हणजे कसं, जनरल स्टुडंटला पहा, अभ्यास पण आवडतो आणि टाइमपास पण आवडतो, इज इट इट. मग जास्त काय आवडतं, टू बी ऑनेस्ट, टाइमपास आवडतो, आहे की नाही. प्रामाणिकपणे सांगितलं तर टाइमपास आवडतो. तसं रुबिस्कोला O2 पण आवडतो आणि CO2 पण आवडतो. मग टू बी ऑनेस्ट त्याला जास्त काय आवडतं, O2. हां. आता उत्तर सापडलं. तर ऑप्शन बी दिलंय. एक मिनिट, बी दिलेला आहे, मोर अफिनिटी फॉर CO2 दॅन फॉर O2. बापरे, शुड नॉट बी देअर लाईक दॅट. सी शुड बी द आन्सर. ओके, गेट इट करेक्टेड, दिस वन ॲज वेल प्लीज. 39 ऑल्सो. काय म्हणतोय मारुती, तुमच्या आजूबाजूला नॉईज असेल तर माईक बंद करत चला, अदरवाइज इफ यू वॉन्ट टू टॉक देन यू कॅन ओपन इट. डन. चलो, व्हॉट नेक्स्ट, आणखीन काय. Is it done? संपले क्वेश्चन. I think it is over. So it's my turn. Let me know your scores and the time within which you solve these things. तुमचे डाउट संपलेले दिसत आहेत. So let me know your scores. Yes, it is Sarah scoring 145 in 20 minutes. ओके सारा, थोड़ी सी स्पीड कम कर दो बेटा, बहुत ज़्यादा स्पीड हो रही है, मुझे डर लगता है. ज़्यादा स्पीड मतलब एक्सीडेंट को इनविटेशन है. मेक इट 30 मिनट्स. सारा ओके ठीक है. मारुति 114 34 मिनट्स.
स्कोअर थोडासा कमी होतोय मारुती, आणि रिडिंग तुझ्या क्वेश्चनच्या डाऊटवरनं कळतंय की तू चॅप्टरचं प्रॉपर रिव्हिजन नाही दिलं बेटा. प्लीज रिवाइज द चॅप्टर थरोली. पूर्णपणे अगोदर चॅप्टर एक वेळेस अभ्यासा. वसुंधरा स्कोरिंग 151 30 मिनिट्स, नाईस. अस्मिता 151 25 मिनिट्स. ओके, 30 मिनिट घ्या तुम्ही. आय थिंक 30 मिनिटं घ्यायला काहीच हरकत नाही. विचार करा प्रत्येक प्रश्नावर. सर आय बिलीव्ह तू थोडासा वेळ 10 मिनिटं आणखीन घेतली असते ना, तुझा स्कोर आणखीन बेटर राहिला असता बेटा. ओके, सो डन. चौघांचे स्कोर आलेले आहेत. उद्याचा चॅप्टर रेस्पायरेशन आहे. ठीक आहे, असंच उद्या सकाळी पेपर टाकेल आणि पुन्हा हे होऊन जाईल. संध्याकाळी ग्रुप डिस्कशन, डाऊट डिस्कशन करूया याच्यावर. ओके, so let us wind up the show and see you tomorrow. Thank you very much.